नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला आवळ्याचा मोरावळा करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत, पाव किलो गुळाची पावडर, आल्याचा तुकडा आणि लवंग आणि दालचिनी थोडी। आता मी इथे गॅस चालू केलाय आणि आपल्याला पहिले आवळे थोडेफार 10 मिनिटांसाठी हे उकडून घ्यायचे आहेत। एक कढईमध्ये मी पाणी ठेवले, ह्याला पाण्याला छान उकळ आला ना की त्याच्यामध्ये आपल्याला हे छान आवळे उकडून घ्यायचे आहेत। सध्या आवळ्यांचा खूप छान सीजन चालू आहे, खूप छान आवळे बाजारामध्ये मिळतात। आवळ्याचे कितीतरी आरोग्यासाठी फायदे आहेत, म्हणजे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही की आवळा आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे ते। आणि आता सध्या सीजन चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे असं करून ठेवू शकता। आवळा छान 10 मिनिटांसाठी उकडून झाला ना की हे गॅस बंद करून हे पूर्ण गार होऊ द्या। गॅस बंद करून त्यातलं पूर्ण पाणी काढून आणि हे आपल्याला आवळे आता छान काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कपड्याने हे आवळे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत। आवळा आपला छान उकडून झाला ना की तो आपण आता पुसून घेतलाय छान। आणि आता त्याच्यामध्ये मी गूळ पावडर टाकली आणि लवंग आणि दालचिनीचा थोडा तुकडा टाकलाय आणि आता गॅस चालू करून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे आहे। एकदम स्लो गॅसवर आपल्याला हा आवळा छान शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही आवळा खिसून त्याचा मोरावळा केला तरी सुद्धा चालतो। आता मी इथे आवळ्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा खिसून घातला आहे, त्याने जास्त छान टेस्ट येते आवळ्याला। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला आवळ्याचा मोरावळा तयार झालाय, म्हणजे दिसायलाच अगदी रसरशीत दिसतोय, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, एवढा सुंदर झालाय। 20 मिनिटांनंतर गॅस बंद करून हे आपल्याला ओव्हरनाईट पूर्ण गार करून घ्यायचं आहे। आणि हे छान गार झालं की एका स्वच्छ सुंदर काचेच्या बरणीमध्ये हे आपल्याला भरून स्टोअर करून ठेवायचं आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका। बाय।